स्मार्ट सिटीच्या कामामुळे स्टेशन परिसरातील वाढलेली वाहतूक कोंडी, तुटलेले फुटपाथ, तुंबलेली गटारे यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी अधिकाऱ्यांबरोबर केले पाहणी। पालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी आणि स्मार्ट सिटीच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू। हे बघा ना, हे काय स्वच्छ नको का आपल्याला? स्टेशनच्या समोर आहे, स्टेशनच्या समोर आपला वाढ कसा दिसला पाहिजे, घर कसा दिसला पाहिजे, त्या स्टेशनच्या ह्याच्यावर दिसणार ना। हे तर नाही आहे, ते बघा। आज या ठिकाणी कल्याण स्टेशन परिसर हा वाहतूक कोंडीचा परिसर झालेला आहे। ये कल्याण शहर वाहतूक कोंडी का शहर है। अशा पद्धतीने कल्याण शहरामध्ये जे फुटपाथ आहेत, जे गटार आहेत, हे सर्व चोकअप परिस्थितीमध्ये तुटलेल्या अवस्थेत आहेत। स्मार्ट सिटी करण्याची गोष्ट करणाऱ्या महापालिकेला हे शोभनीय नाही आहे। मी जरी सत्ताधारी पक्षाचा जिल्हा प्रमुख असलो तरी सुद्धा आज मी स्वतः सिटिंग इंजिनियर अनिता परदेशी आणि लोकरे मॅडम यांना घेऊन या संपूर्ण स्टेशन परिसराचा पाहणी दौरा आयोजित केला। त्याच्यामध्ये त्यांना मी दाखवलेलं आहे की सर्व फुटपाथ तुटलेले आहेत, गटारेचे झाकणं सर्व तुटलेले आहेत, संपूर्ण गटार चौकअप आहेत आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाहीये। आणि स्टेशन हा आरसा आहे कल्याण शहराचा, आणि स्टेशन परिसर जर चांगला नसेल तर येणारा प्रत्येक प्रवासी हा कल्याण शहराला नाव ठेवतो। त्यामुळे स्टेशन परिसर स्वच्छ सुंदर दिसला पाहिजे अशा पद्धतीची ठाम मागणी मी आज त्यांच्याकडे केली। आणि लवकरात लवकर हे संपूर्ण परिसर जे आहेत, ते फुटपाथ आहेत, गटार आहेत, ते ताबडतोब दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी या ठिकाणी पारित केले। आणि त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीच्या लोकांना त्यांनी आवाहन केलं आणि काम पण लगेच सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी जे ताबडतोब जे आहे ते काम सुरू झालेलं आहे। त्यानंतर लंब गल्लीपासून जे गटार जाते, ड्रेनेज जातो, ते स्मार्ट सिटीचं काम नाहीये, पण ते महापालिकेचंच काम आहे। तो सुद्धा एरिया संपूर्ण चौकअप आहे आणि आम्ही त्याला दाखवलं आहे। उद्याच्या उद्या ते कोरे साहेबांचा राऊंड घेऊन त्या ठिकाणी लागणारा जो निधी आहे तो त्वरित पास करून तिथलंही काम ते लगेच चालू करून देणार आहे।